नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंट मध्ये संत श्री गजानन महाराज व त्यांचे शिष्य यांच्या आयुष्यातील एक प्रेरक प्रसंग व त्यामागील बोध जाणून घेणार आहोत। तर या प्रसंगाचं नाव आहे आंब्याची पानं। मित्रांनो, संत श्री गजानन महाराजांचे अनेक शिष्य आणि भक्त होते। त्यापैकी पितांबर शिंपी हा त्यांना अत्यंत प्रिय होता। त्यामुळे इतर भक्तांना पितांबराचा हेवा वाटायचा। एकदा पितांबराशी संबंधित एक किरकोळ घटनेमुळे भक्तांमध्ये तेढ निर्माण झाला आणि त्यामुळे महाराजांनी पितांबरला आपल्यापासून दूर जाण्यास सांगितलं। जड अंतःकरणाने पितांबर कोंडोळी गावात पोहोचले। मात्र कोंडोळी गावातील कोणीही त्यांना गजानन महाराजांचा भक्त म्हणून मान्यता दिली नाही। त्याऐवजी पितांबरला आवाहन दिलं की तुम्ही जर खरे गजानन महाराजांचे भक्त असाल तर सुकलेल्या आंब्याच्या झाडावर पाने तयार करून आम्हाला सिद्ध करून दाखवा। पितांबराने आपले गुरु श्री गजानन महाराज यांची मनोभावे प्रार्थना केली, त्यांचं नामस्मरण केलं आणि मग एक चमत्कार घडला। वाळलेल्या झाडावर नाजूक हिरवी पाने फुटू लागली आणि लगेच झाड हिरवगार झालं। हे सर्व काही बघताच गावकऱ्यांना आश्चर्य तर वाटलंच, पण त्याचबरोबर त्यांचा पितांबर शिंपींवर विश्वास देखील बसला व त्यांनी पितांबर आणि श्री गजानन महाराजांची स्तुती केली। पुढे पितांबर यांनी कोंडोळी येथे कायमचा मुक्काम केला। मित्रांनो, ही होती कथा, ज्यातून आपल्याला लक्षात येतं की गुरु शिष्यापासून लांब जरी असले तरी मनाने ते शिष्याच्या जवळच असतात व शिष्याला गरज असल्यास मनोभावे गुरूंची आठवण काढल्यास ते नक्की मदतीला धावत येतात। मित्रांनो, गुरूंच्या रूपात दैवी शक्ती सतत आपल्या सोबत संवाद साधते, दैवी ज्ञान देते, मार्गदर्शन करते आणि म्हणूनच गुरूंच्या प्रती समर्पित राहणं फार महत्वाचं आहे। तसंच जर तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची इच्छा असेल तर गुरूंना प्रार्थना करून व योग्य कर्मांद्वारे प्रयत्न करावे। जर तुमची इच्छा योग्य असेल तर गुरूंची, दैवी शक्तीची आणि संपूर्ण ब्रह्मांडाची तुम्हाला साथ लाभते व यश प्राप्त होतं। परंतु याकरिता मनात ठाम विश्वास, आत्मसमर्पण व मेहनत करण्याची तयारी असणं फार गरजेचं आहे। तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली प्रेरक कथा आणि आपल्या गप्पा। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा। त्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता। तोवर स्वस्थ राहा, खुश राहा। धन्यवाद।